हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेली आहे एक नवीन ब्लॉग। तर आज माझं सकाळचं रुटीन मी छोटंसं तुम्हाला दाखवलं। त्याच्यामध्ये मी सकाळी 7:30 वाजता वगैरे उठून सॉफ्टीचा टिफिन वगैरे बनवला आणि सॉफ्टीला स्कूलला पाठवलं। सॉफ्टी आता स्कूलवरून आलेली आहे आणि आज आहे 26 जून। तर आमच्या पप्पांचा असतो बर्थडे। तर आम्ही असे सगळे छोटे छोटे सेलिब्रेशन्स आहेत ते करत असतो। प्रत्येकाचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करतो, कारण अशा मुमेंट्स परत येत नाहीत। तर त्यामुळे आम्ही घरातल्या प्रत्येकाचा बर्थडे करतो। तुम्ही म्हणत असाल हे सेलिब्रेशनचेच ब्लॉग असतात मोस्टली, तर दर मंथली कोणाचा ना कोणाचा तरी बर्थडे असतो। त्याच्यामुळे आम्ही असे छोटे सगळ्यांचे बर्थडे सेलिब्रेट करतो। सगळ्यांच्या छोट्या गोष्टी, ॲनिव्हर्सरी, बर्थडे सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करतो। तर खूप छान वाटतं। सगळी फॅमिली सोबत येते आणि खूप छोटंसं सेलिब्रेशन करतो, एन्जॉय करतो। तर एकमेकांना बांधून राहण्यासाठी कुटुंबाला तर ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात। टचवूड आमचं कुटुंब छान जॉईंट आहे, एकत्र आहे त्याच्यामुळे। तर असंच आज आपण करणार आहोत पप्पांचं बर्थडे सेलिब्रेशन। तर सॉफ्टी स्कूलवरून आलेली आहे आणि आम्ही आलेलो आहे आत्ता मम्मीकडे। तर आता आपण तयार होणार आहोत, रेडी होणार आहोत। आत्ता वाजले संध्याकाळचे 6:15 झाले। तर आपण रेडी होऊन आज बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत पप्पांचा। तर चला आपण बघू की आज काय कुठे चाललो आहे, आपण बर्थडे सेलिब्रेट करायला काय काय करणार आहोत। तर माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि सॉफ्टी आत्ता करते होमवर्क। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण बघूया छोटंसं सेलिब्रेशन पप्पांचा बर्थडे। हैप्पी बर्थडे। मेरा बाबू आने वाला था, मेरे को मालूम है वो तुम आने वाली। व्हेरी गुड। सॉफ्टीचा चालला इथे अभ्यास, होमवर्क चालू आहे। हे आमचे फॅमिली फ्रेंड म्हणजे आमचे शेजारी आहेत। तर त्यांनी पप्पांसाठी छान असं गिफ्ट आणलेलं। कमीत कमी 41चा पॅन्ट दिला। हो 41 आणला, कारण त्याला मी सांगूनच दिलं की कंबर त्याची जास्ती। हो कंबर जास्त नाही, हाईट जास्त आहे ना। कलर मस्त आहे। कलर त्यांच्याकडे आजपर्यंत एक पण नाही असा कलर, मस्त कलर। दोन्ही पण शर्टचा तर कलर नाहीच आहे त्यांच्याकडे। ते कॉम्बिनेशन काय आवश्यकता नव्हती हो। 41 सांगितली पॅन्ट त्याला। मस्त आहे, मस्त आहे ना। मला तसेच लागतात, म्हणजे असे आलंय का? येईल ना, येईल ना। ठीक आहे, बरोबर आलं, परफेक्ट बसलाय ना। इथे छाती तरी टाईट होतो, नाही तर बटणे तरी लागत। आम्ही झालेलो आहे इथे रेडी पप्पांच्या बर्थडेसाठी। ही आहे प्रियंका। हाय हाय, प्रियंकाचा आउटफिट बघा। 7 इथे आहे पराग भाऊ, जास्त होते। विहान, रेहान, वहिनी पाहिजे होते। त्यानंतर आल्या का ऑफिसवरनं जाऊन आल्या? वहिनी आल्या दमून ऑफिसवरनं जाऊन, चेहऱ्यावरनं दिसलं। जाऊ दे, बरं आहे ना, आपल्याला अपडेट दिसतानाच पाहिजे होते, आपल्याला नको होते। ऑफिसमुळे काय मोबाईल बघता येत नाही, त्यामुळे त्यांना मोबाईल बघता घरी आलं। सगळे झालेले आहेत रेडी बर्थडे साठी। स्टेटमेंट दिलं ना ते 9:15 झाले, बांगलादेशची म्हणला 9:15 झाले। असला तरी काही प्रॉब्लेम नाही। 4-5 एक्सटेंड केले ना, वाढवले का? बरं 2 वाजेपर्यंत मॅच राहणार ना, तर 2च्या पुढे 4 तास वाढवले। बऱ्याच दिवसांनी भेटताय, मग फोन पण नाही बरेच दिवस। झोपली ती, खराब आहे कारण आपल्या पहिल्यापासून रडत खरंच जिंकत आले। बांगलादेश सोबत रडत खरंच जिंकले।
मम्मा काय करतो आई ग गोंधळ सॉफ्टी हे मी विजय भवानी आणि हे आणि ते मामी आम्ही आलोय पलंगे बिर्याणीज. कुठे पलंगे बिर्याणी? म्हात्रे ब्रिज ना, म्हात्रे ब्रिजला आलेलो आहे आम्ही आता बर्थडे पार्टी सेलिब्रेट करायला, बर्थडे सेलिब्रेट करायला. आत्ता वाजले रात्रीचे 11:30 आणि आपण जेवण वगैरे झालेलं आहे. छान जेवण होतं. आम्ही आता जाणार आहोत घरी. मग आम्हाला तिथे आमच्या घरी जायचं आहे. रात्रीचं ऑलरेडी लेट झालेलं आहे. तर हा ब्लॉग मी इथे एंड करते. मला एक नवीन ब्लॉग घेऊन येते सेलिब्रेट. अशा प्रकारे आम्ही आज छोटंसं सेलिब्रेशन केलं. पप्पांचा 78th बर्थडे सेलिब्रेट केला आणि आता हा ब्लॉग मी इथे संपवतो. जर असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. जावा आता झोपा मस्त. उद्या सकाळी ऑफिसला जावा. किती वाजले? 12 वाजले. बापरे. तेच ना. आम्हाला ती पण झोपली आता. आमचे वांदेत रात्रीचे. आता जागायचं तो